मोठी लाईट लाव काय भेटला होता ना तरी बसला ते जाऊन झाली माझं थोडं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही म्हणतो ठीक आहे ठीक आहे रे भाऊ गोवा दे तू घे ना थांब नाही म्हटलं गोवा एक मी नाही म्हटलं नाही मग तू देत नाही नाही म्हटलं ना मग तो झालं ना छोटे पैसे नाही तर 100 एक गोवा नाही म्हटलं ना ठीक आहे नाही नाही आता आता ना आता नंतर म्हणून आता मी मागलं माझं पण मला घेतलास की नाही घेतलं ना नको एवढे जवळ नको अजून आतमध्ये देवळात मला पूजा करायची आहे पूजेचं शूटिंग घ्यायचं अजून देवळात नाही एकदा मी अजून म्हणून शूटिंग मध्ये आतमध्ये घेतलं नाही देवळात एकदा गेलो आतमध्ये हे सगळं देवळात स्टेप बाय स्टेप असतं रे आमचं असं हे नसतं रे चालू म्हणतोय
हात जोडायचा आता. भगवान म्हणाले नारदा हे व्रत तुम्ही कोणी केले नव्हते. आचार निष्ठा उदासीन ब्राह्मणाची सेवा करा. भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाची रूप घेतले व त्या आकाश नैऋत्य ब्राह्मणाला प्रश्न विचारला. हे ब्राह्मणा मृत्यूसाठी फिरतोस ते सर्वांची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा ते मला सांग. हे वृद्ध ब्राह्मणाने वैष्णव कोण तो ब्राह्मण म्हणाला मी अति गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा फिरतो. हे भगवानच्या इच्छा पूर्ण करून मला ती फल देणार आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखात मुक्त होतो. त्या उत्तम व्रत कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे विधान सांगू. सत्यनारायण पैसा मिळाला व त्याची पूजाची सर्व त्यावेळी आपल्या बांधवांचं लक्षांचं यथार्थाने पूजन केले. नंतर तो गरीब ब्राह्मण या सत्याव्रतामुळे सर्व दुःखात मुक्त झाला. धनधान्याने समृद्ध झाला व आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्याव्रत करू लागला. त्या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त मृत्यू दुर्लभचा मोक्ष मिळाला गेला. ब्राह्मण होत्यावेळी सत्याव्रत जो कोणी मनुष्य भक्तिवान करेल त्यावेळी त्याची समृद्ध नाहीच होईल. मुनिओ याप्रमाणे नारायण भगवंतांनी नारदांना सत्याव्रत सांगितलेली इच्छा आहे श्रद्धा पण आहे. तुम्ही तर म्हणता मुनिओ हे व्रत पृथ्वीवर कोणी केले होते ते सांगतो आहे का. एकदा ब्राह्मण आपला तो मुलगी त्या दहाने व्यक्त झाला असल्यामुळे मंत्रावरून बाहेर घेऊन ब्राह्मणाकडे गेला व तो व्रत पाहून त्याला नमस्कार केला. विचारले महाराज आपण हे करून काय करतात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण ओके हॅलो चला पुढे. गेला बघते वाटत मोठ्या येताना कॅडी घेऊन ये. हा होय याचं नाही तर मग शूटिंगमध्ये कुठे जरी दिसणार नाही तर ह्याच्यात तरी दिसून दे. मग घरी गेलो होतो मी. काय मला तरी घ्यायचं. याला सांगवतो घेऊन जायचो बोलतो नको आपल्याबरोबर नको नाही असा बोलला. चालत आलो. तुझ्यासाठी रिक्षा पाठवली होती. तुझ्यासाठी परत रिक्षा पाठवली होती आम्ही एवढी. तू घरी येतोस आता. घरी येतोस घरी काय तुम्हाला आला हा कशाला नाही तर मग मी घरी पोस्टर ठेवून देतो तुला. तो बाहेर आहे. आम्ही देतो गाव याला घाल.
नमस्कार रवींद्र. लोक येतात खाली, वरती काहीतरी कशात जातात ते बघायला नको. जरा बरं वाटतं बरोबर. खाली अरे व्हिडिओ शूटिंग केली माझी. माझी पुतण्या मला चांगला करतो. नंतर आणलं नंतर आपल्याकडे त्याच्या कुठं हे बाजी बसून दे. सामान थांबा बाय. ह्याने कॉलेज सोडला की काय? होय रे, कॉलेजला सुट्टी दिलीस? सोडलंसच का? ते मस्ती आली.